विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी पार पडणार आहे। मात्र मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याची कबुली महायुतीच्या नेत्यांनी दिली। निवडणुकीआधी महायुतीच्या नेत्यांनी महिलांना 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा जाहीरनाम्यातून केली होती। मात्र आता निकालानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे विधान केले। 2100 रुपये दिले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल असे विधान त्यांनी केले। निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर जवळपास 2.5 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा केले होते। जुलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे 7,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। मात्र आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यामुळे आता महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे। अशातच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी दिलेल्या मुलाखतीमध्ये महत्त्वाचे विधान केले आहे। मुलाखतीदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक महिलांसाठी योजनेची मर्यादा 1,500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत वाढवण्याचे तुमचे वचन तुम्ही पाळाल का? कारण तुम्ही एक सहकारी हे एकनाथ शिंदे यांचे वचन होते असे म्हणत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर बोलताना 2100 रुपये दिले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल असे मुनगंटीवार यांनी म्हटले। हे 100% होईल जर आम्ही महिलांना दिली जाणारी रक्कम 1,500 रुपयावरून 2100 रुपये वाढवली नाही आणि जर आम्ही आमचे वचन पूर्ण केले नाही तर हे संपूर्ण देशासमोर एक उदाहरण ठरेल की आम्ही आमच्या वचनाला मुकलो आहोत। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दावर ठाम राहायला हवे। महाराष्ट्र जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने आमच्या जाहीरनाम्यातील आश्वासने धुळीला मिळू देणार नाही। आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलांना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे। मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले। वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार यावर चर्चा केली जाईल। जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाणार आहे। आम्ही मागील वेळी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेच्या दरम्यान ती वाढवू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच योजनेची रक्कम वाढवल्याने तिजोरीवर किती बोजा वाढणार आहे याबाबत त्यांनी भाष्य केले। आम्हाला दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या 7व्या वेतन आयोगाच्या रकमेपेक्षा हे प्रमाण कमी असेल। महिलांना पैसे देण्याच्या बाबतीत लोक हे प्रश्न का विचारतात? 3,000 कोटी रुपयाची जमीन व्हिडिओकॉनला 30 कोटींना देण्यात आली, तेव्हा कोणी काही प्रश्न विचारले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।